नमस्कार मित्रांनो, मी कैलास गोडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी। आणि मित्रांनो, आज आम्ही आलो हरिश्चंद्रगडावरती आणि बघू शकताय मित्रांनो, रात्री चढल्यामुळे आम्ही आता डायरेक्ट कोकण कड्यावरती आलो आणि इथून तुम्हाला मी पूर्ण हरिश्चंद्रगडाचे दर्शन घडवणार आहे। चला तर आमच्यासोबत कुठे जाऊ नका। तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र आणि आज आम्ही महाशिवरात्री निमित्त आलोय हरिश्चंद्रगडावरती। आणि मित्रांनो, आम्ही रात्री खिरेश्वर मधून 11:30 वाजता चढण्यास सुरुवात केली होती आणि आम्ही बरोबर 4 वाजता येऊन हरिश्चंद्र मंदिराचं दर्शन घेतलं आहे मित्रांनो। आणि तिथून आम्ही थेट आलो कोकण कड्यावरती आणि कोकण कड्यावरचं दृश्य बघण्यासाठी आम्ही इतकी पायपीट करून मस्त आलो। आणि खरं इथे आल्यावर एकदम मन तृप्त होऊन गेलं, कारण की कोकण कड्यासारखं सौंदर्य आजपर्यंत मी तरी कुठं बघितलं नाही। तुम्ही बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आपण बघू शकताय कोकण कड्याचं हे अप्रतिम असं सौंदर्य। तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडावरती आम्ही टोटल 12 जण आलो आणि माझे मित्र आलेत नवीनच। त्यांनी कधी असं गड किल्ल्यांची चढाई कधी केलीच नव्हती आणि मित्रांनो, त्यांच्यासाठी हरिश्चंद्रगडाची चढाई म्हणजे खूप भयानक होती। आंघोळ करायला लागले ते शॉर्टकट आंघोळ। तर मित्रांनो, आपण बघू शकता आम्ही एवढे जण मस्त हरिश्चंद्रगडावरती आलोय आणि आता आम्हाला खूप भूक लागली मित्रांनो। तर आता आम्ही इथून पूर्ण हरिश्चंद्रचा कोकण कडा बघितल्यानंतर आता आम्ही भेळ खायला जाणार आहोत। भेळ खाऊन मग मस्त मंदिराकडे प्रस्थान करतोय। तर अशा प्रकारे मित्रांनो आमची भेळ खाऊन झाली आणि आता आम्ही पुन्हा एकदा हरिश्चंद्र मंदिराकडे प्रस्थान करणार आहोत। आणि तेथील असणारी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे मित्रांनो। बघू शकता आपण इथे शिवाजी महाराजांची राजमुद्रा ठेवण्यात आलेली। चला तर आता आपण गुंफेकडे जाऊयात मित्रांनो। इथे खूप गुंफात 4000 वर्षापूर्वीच्या गुंफा मित्रांनो आपल्याला इथे बघायला मिळतात। अतिशय कोरीव काम केलेलं आणि दगडाचे खांब असलेल्या गुंफा खूप सुंदर दिसतात। तर पूर्वी ते मित्रांनो मानवी वस्ती पण होती। आता पण पर्यटक आले तर आराम करतात। हे बघू शकता आपण इथे पाण्याचा हौद आहे मित्रांनो या गुंफेमध्ये। तर काही पर्यटक अजून पण आराम करतात हे बघा। या गुंफेमध्ये मित्रांनो आपल्याला होते ते गणपती बाप्पाचं दर्शन। चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि इतर पण गुंफा बघूयात। तर मित्रांनो, हरिश्चंद्रगडाचा इतिहास खूप मोठा आहे। आपल्याला यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ बघायला मिळतात। त्याच्यामुळे आज आम्ही फक्त एक दर्शन घ्यायला आलो आणि फिरायला आलो, म्हणून आपण आज काही इतिहास सांगणार नाही। कधी योग आला तर आपण नक्कीच हरिश्चंद्रगडाचा इतिहास आपल्या समोर त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवूयात। तर आज फक्त आपण मंदिर आणि आजूबाजूच्या गुंफा छोटे मंदिर दाखवणार आहोत। तर इथे पण आपल्याला गणपती बाप्पाचंच मंदिर बघायला मिळते मित्रांनो। इथे मित्रांनो आपल्याला बघायला मिळते ती पाण्याची टाकी। आता सध्या पाणी नाही त्याच्यामध्ये, परंतु ही आपण बघू शकता हे मोठं हौद आहे मित्रांनो पाण्याचा। आणि लोक बघू शकता आपण मस्त तीर्थस्नान करतात।
तर मित्रांनो आमचे हे बघा हरिश्चंद्रगडावर आणि हे बघू शकता की आमचे मित्र आणि इकडे हरिश्चंद्र मंदिर. तर चला मित्रांनो तुम्हाला सविस्तर मंदिराचे पूर्ण दर्शन घडवतो. कृपया आपण जर स्वतः ऐकत असाल तर आपण पावती पुस्तक घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक आभार व्यक्त करू आणि त्यानंतर रोहन ज्ञानदेव पोटे आपण सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक आभार. हा मंडपात दगडाला काही भीड पडले का? कोणत्या? इथून तिकडे दिसत हा या इकडे. तर मित्रांनो आपण समोर बघू शकता ही गुंफा आणि मित्रांनो या गुंफेमध्ये आहे शिवलिंग आणि या शिवलिंगाच्या चौबाजूनं पाणी मित्रांनो बोलतो सांगतो ना. तर इथे भाविक या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालत असतात आणि तीर्थस्नान करत असतात. उज्जैन उज्जैन से है? हाँ। कभी निकले थे? उज्जैन से हम कोरेगांव भीमा में रहते हैं, वो इधर बहुत सालों से रह रहे. हाँ महाशिवरात्रि मनाने इधर आए हैं. हाँ. कितना टाइम लगा चढ़ने में? चढ़ने में 3-3.5 घंटे लगे. अच्छा लगा ना? अरे बहुत अच्छा. थँक्यू. सर कुठून आला तुम्ही? मी अकोल्यावरून आलो. अकोला जिल्हा तिथून मी आलो. त्या गावाची आख्यायिका ऐकून मी खूप म्हणजे भारावून गेलो होतो. म्हटलं आपण पण एकदा हरिश्चंद्रगड चढावा आणि भेट द्यावी. त्यासाठी मी माझ्या मित्रासोबत इथं आलो होतो. कोण मित्र तुमचा? आमचा मित्र अक्षय चव्हाण, कैलास गोडे, प्रशांत मुरले, आम्ही असे बरेच जण मिळून इथे आलो होतो. आणि जेव्हा चढलो तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. पण नंतर आम्हाला असं वाटत लागलं की आम्ही खूप मोठा घोड चढतोय. पण आता काही वाटत नाही. आता आम्ही आमच्या घरी चाललेलो आहे. बम बम बोले श्री शिवाय नमस्तुभ्यम. थँक्यू सर. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि आता आम्ही रात्री चढल्यामुळे आम्ही रात्रीचा प्रवास तुम्हाला दाखवू शकलो नाही. परंतु आता उजेड असल्यामुळे आम्ही तुम्हाला गड उतरण्याचा प्रवास तर नक्की दाखवू शकतो. तर चला आमच्यासोबत. सगळे अर्धा प्रवास झाल्यामुळे सगळे दमले, त्याच्यामुळे ते मस्त नाश्ता फळ वगैरे खातात आहे. तर आता आम्ही एवढं झालं की खाली उतरायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. बघू शकता आता उतरणीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे मित्रांनो. असं उंच उंच कड आहे. माझे मित्र तर खूप घाबरलेले. त्यांना म्हटलं माझ्या मागे या तुम्ही. तर ते पण माझ्या मागे चाललेले आहेत मित्रांनो. त्यांना तर अतिशय त्यांचा ब्लड प्रेशर हाय झालेला आहे मित्रांनो. कारण ते संध्याकाळी चढून आलते त्याच्यामुळे त्यांना काही वाटलं नाही. आणि आता हा उंच कडा बघून त्यांच्या भीतीचा अक्षरशः थर कापून आलेला आहे.
चला तर माझ्यासोबत बघू शकता आपण किती अवघड असा हा हरिश्चंद्रगडाचा मार्ग आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता की वाव किती अवघड रस्ता आहे मित्रांनो. माझ्या तोंडातून वाव येते कारण का मला सराव मित्रांनो गड किल्ले चढण्याचा, म्हणून माझ्या मित्रांच्या तोंडातून एकदम असे घाबरलेले स्वर ऐकायला मिळतात. तर बघू शकता लोक किती काठीचा आधार घेऊन गड चढायला लागलेत मित्रांनो. ऊन पण भरपूर झाले मित्रांनो, अक्षरशः घामाच्या धारा सुटलेल्या आहेत आणि आम्ही अशा भयंकर वातावरणात आता आम्ही असा भयंकर उतरायला लागले. हे दादा बघा छोट्याशा मुलाला घेऊन हरिश्चंद्रगडाला चाललेले आहेत मित्रांनो. बघू शकता किती सुंदर असं क्यूट बाळ आहे ते. आणि चला आता एक थोडासा प्रवास राहिला आपला उतरणीचा. तिथून पुढे मित्रांनो आपण सपाट मार्गाने जाणार आहोत, म्हणजे दगड आहेत मित्रांनो पण एवढं नाही. तर हे बघा सरळ मित्रांनो असे दरीतून उतरताना दिसत आहेत मित्रांनो. किती डेंजर मुलं आहेत बघा हे. तर मित्रांनो उतरताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्माइल आहे, कारण की या हरिश्चंद्रगडाचे दर्शन घेऊन प्रत्येकजण प्रसन्न होतो मित्रांनो. पूर्ण थकवा गायब होत असतो प्रत्येकाचा. तर चला आता आम्ही शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे. अरे हळूदा भाई पडशील. विशेष नाही ना भांडण करण्यात. तर मित्रांनो बघू शकता हा आहे टोलरखिंडच्या वरचा, म्हणजे जो टोलरखिंड पर्यंत आपण खिरेश्वरवरून चालत आलो की शेवटचा टप्पा आहे मित्रांनो. म्हणजे हरिश्चंद्रगडाचा पहिला टप्पा आहे मित्रांनो असं चढून जाण्याचा. बघू शकता आपण बाजूने ग्रिल लावलेत चढण्यासाठी आधार. पहिले हे ग्रिल नव्हते तेव्हा लोक असेच चढून जात होते, परंतु आता त्यांनी सुरक्षेसाठी चांगली सोय केलेली मित्रांनो. तर बघू शकता किती लाईन लागली, कारण की मित्रांनो इथे डबल टिबल लाईन माणूस चालू शकत नाही, कारण की तोल जर आपला जर गेला तर माणूस सरळ दरीमध्ये कोसळू शकतो. त्याच्यामुळे एकदम हळूवार सावकाशपणे चालायला लागतं मित्रांनो. एकदा कधीतरी योग आला तर नक्की हरिश्चंद्रगडाला भेट द्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा हरिश्चंद्रगडाचा प्रवास संपलेला आहे मित्रांनो. आणि आता इथून आम्ही पुढे खिरेश्वरला जाऊ. अजून 1.5 तास लागेल आम्हाला खिरेश्वर गावात जाण्यासाठी. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव. काय